तर फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? तर रात्रभर आर्यनने आम्हाला एवढं जागवलं नाही की सांगायलाच नको. तो पूर्ण दिवसही झोपला नाही. मॉर्निंगला सकाळी 5:30 वाजता झोपला आहे आणि खरंच आमची झोप झालेली नाही आहे. त्याला बरं वाटत नाही म्हणून आम्ही त्याला डॉक्टरकडे घेऊन चाललो होतो. आणि इथे पुढं बसण्यासाठी या दोघांची भाऊ बहिणीचे भांडणं चाललं होते. नेहमीप्रमाणे आर्यनचा हट्ट जिंकतो आणि बिचारी आर्याला मागं बसावं लागतं. नेहमी तिलाच गिवअप करावं लागतं. इथे हॉस्पिटलला पोहोचलो होतो. बरं झालं, पहिला नंबर होता, कारण खूप गर्दी होती. निलेशला बाहेरगावी जायचं होतं, तर पॅकिंगही करायची होती पटकन. आणि ते फिश टँक होता. आर्यनने खूप दिवसानंतर फिश टँक बघितला. तो या हॉस्पिटल येतो तर इथेच तो फिश टँक बघतो आणि त्याला ते फिश खूप आवडतात, कलर. त्याच्याशी खेळणं चालू होतं आणि छान नादीही लागला होता. पण मध्येच त्याला अचानक की मला उचलून घे म्हणून. काही मेडिसिन होत्या घेतल्या, तर त्याला एक ब्रश होता तोही घेतला. मी आज थोडं टेरेसवरती फिरायला आलते, कारण डोकं प्रचंड दुखत होतं आणि क्लायमेट पण खूप छान झालं होतं. तर आज दिवसभर झोप नाही झाल्यामुळे चेहरा पूर्ण सुजल्यासारखा झाले. असं झाले कधी झोपेल, पण इव्हिनिंगचा टाईम होता म्हणून म्हटलं आत्ता जर झोपले तर मला रात्री परत झोप लागणार नाही आहे. आणि परत आर्यन आणि आर्याला पण जमायचं, कारण निलेश आज बाहेरगावी जाणार होते. आर्यनची छान अशी झोप झाली, स्वतः झोप घेतली, आम्हाला रात्रभर जागवलं आहे. आणि खरं सांगते, खूप हट्टी होता. मांडीवरच घे, हेच कर तेच कर. त्याचा हट्ट पुरवायला खूप अवघड जातं, कारण त्याने जर एकदा रडायला सुरुवात केली तो लवकर थांबत नाही. तर आर्यनचं मन या दुसऱ्या टॉयवरनं या टॉयवरती आलं आहे. आणि आता त्याला फक्त 2 दिवस झाले की त्याला गन हवे असतात खेळायला. आणि खरंच सांगते, त्या गनचा आवाज खरंच ऐकू वाटत नाही, एवढं सारखं ते टॉय 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 चालू असतं. आणि त्याच्या तोंडाला बिलकुल चव नव्हती, म्हणून मी त्याला थोडंसं तिखट खाऊ घातलं आणि त्यालाही बरं वाटतं ते तिखट खाऊन. तिखट खाल्ल्यानंतर त्याला थोडं बिस्किट दिलं. म्हटलं परत त्याला तिखटने त्रास व्हायला नको. तर असा होता आजचा माझा दिवस. थँक्यू, बाय.